वार्ड क्रमांक 2चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार धनश्री कोलगे सध्या आमच्यासोबत आहे। धनश्री, तुम्हाला 2 मधून उमेदवारी दिली आहेत, काय मुद्दा असणार आहे तुमच्या, काय सांगणार? प्रथम तर शाखा वॉर्ड क्रमांक 2 मधून जी मला उमेदवारी दिली आहे त्याच्यासाठी मी पक्षप्रमुखांचे, आदित्य साहेबांचे, तसेच वरुणजींचे, सूरजजींचे सगळ्यांचेच आभार मानेन। माझ्या विभाग प्रमुखांचे, विनोद घोसाळकर साहेबांचे आभार मानेन की त्यांनी माझ्यावर तो विश्वास दर्शवला आहे। आणि एवढ्या युवा असूनसुद्धा करंटली मी युवासेना कार्यकारिणी सदस्य आहे असूनसुद्धा त्यांनी माझ्यावरती तो विश्वास दाखवून ही जी जबाबदारी दिली ती मी नक्कीच पार पाडीन। धनश्री, तुमच्या समोर कोण उमेदवार आहे तुम्हाला माहीत आहे, जे भाजपचे आहेत, तुमच्या पार्श्वभूमी काय आहे आणि कशा प्रकारे तुम्ही धडा देणार, काय सांगा? आमच्या समोर जे भाजपचे उमेदवार आहेत ते आम्हाला सगळ्यांनाच माहिती ॲक्च्युली पूर्ण आता ते सगळ्यांनाच कळलेलं आहे। पण मी स्वतः माझी पार्श्वभूमी जास्त जरी काही नसली तरी मी ठाकरेंची सैनिक आहे आणि ठाकरेंचा सैनिक हा कसा लढा देतो हे सगळ्या दुनियेलाच माहिती आहे। काय मुद्दा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहेत? मेजर मुद्दा इकडच्या ह्या पूर्ण प्रभागाचा असणार आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, खोटी आश्वासनं न करता डेव्हलपमेंट आणि लोकांचा विश्वास ठेवून विश्वासाला तडा न देता आम्ही पुढे कसे वाटचाल करू ह्याच्यावरती। पण तुमच्यासमोर जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत एक लोकांची भावना आहेत असं म्हणणं जात आहेत आणि आता भाजपमध्ये आली आहेत, हा भाजपची जागा आहे, काय वाटतं, लढा तुमच्या आहेत का त्यांच्यासोबत? कोणताही प्रभाग हा कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा नसतो। जर तसं असलं असतं तर हा शिवसेनेचा गड किल्ला आहे। इकडचा जो प्रभाग आहे हा डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट विदाऊट एनी फॉल्स प्रॉमिसेस ह्याचा मेन लीड आहे। तर आम्ही ते फॉलो करू आणि आम्ही जनतेचं मन किंवा जनतेला खोटी आश्वासनं कधी आयुष्यात देणार नाही। तुम्ही काय आश्वासन देणार आहेत जनतेला? जे खरं आहे ते समोर मांडणार आणि जे खोटं आहे त्याचा पर्दाफाश करणार। पण तेजस्वी घोसाळकर तुमच्या समोर आहे, ते अभिषेक घोसाळकर यांचा फोटो घेऊन लोकांमध्ये जात आहेत, भाजपचा झेंडा घेऊन जात आहेत, त्यांच्याबरोबर शिवसेना, शिंदे गट आहेत, RPI आहेत, तुम्हाला काय वाटतं किती फरक पडणार आहेत, किती टफ होणार आहेत लढा? दादाविषयी मी काही कमेंट करणार नाही, दादांच्या फोटोविषयी, कारण मला ते फारच आदराचं स्थान आहे। दादांनी मला स्वतःला वैयक्तिक पण युवासेनेत काम करायला बराच मदत पण केलेली आहे। पण जो दुसरा विषय राहिला तर हा अख्खा प्रभाग, इथे माझा जन्म झाला आहे, हे मागे बघाल तर इथेच मी जन्म घेतला आहे। तर ह्या ज्या वॉर्डमध्ये माझा जन्म झाला आहे, ज्या वॉर्डमध्ये माझं शिक्षण झालं आहे, या वॉर्डची मी स्थानिक आहे। या प्रभागाची जनता नेहमीच स्थानिक उमेदवारासोबतच उभी राहिली आहे, उभी राहणार आणि उभी राहत राहणार। लोकांचा प्रतिसाद काय आहे? लोकांचा प्रतिसाद हा फारच पॉझिटिव्ह आहे। आता तुम्ही माझ्यासोबत खरं फिरलं पाहिजे होतं बिल्डिंगमध्ये, लोकांमध्ये जो उत्साह आहे स्थानिक उमेदवाराला घेऊन आणि युवा पिढीला पुढे येताना बघत, त्याचा आम्ही नेहमीच मान आणि आदर ठेवू। याच्या आधी पण इथे भाजपचे उमेदवार होतं, त्यांनी काय काम केलं आहे, काय नाही केलं आहे जे तुम्हाला करायचे आहे? भाजपच्या उमेदवार जे होते, तुम्ही एक काम करा, एक क्लिप घ्या आणि फक्त रस्त्यावरती चाला, तुम्हाला स्वतःलाच कळेल की आम्हाला प्रभागात किती डेव्हलपमेंट करायची। एक शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या विभागाचे जे जनता आहेत त्यांना काय संदेश देणार, काय सांगणार, काय बोलणार? यावेळेस युवा पिढी पुढे येते, इकडची स्थानिक युवा पिढी पुढे येते, समजून कॅन्डिडेट बघून विचार करून मतदान करा। स्थानिक असल्यामुळे ह्या प्रभागात राहिल्यामुळे मला नक्कीच माहिती आहे की आपल्या प्रभागाला काय गरज आहे आणि खोटी आश्वासनं मी देणार नाही, सत्य समोर आणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट 110% करेन। घोसाळकर कुटुंबियाचे लोक पण तुमच्या प्रचारात सहभागी होणार आहेत का? थोड्या टायमानंतर घोसाळकर साहेब स्वतः दिसतील प्रचारात। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।